श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 5चे क्वेश्चन घेणार आहोत. ओके, या आधीचे क्वेश्चन्स काय आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर ते नक्की पहा. चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. इथं तुम्ही बघितलं तर लाईन AB, लाईन CD आणि लाईन EF ह्या काय पॅरलल आहेत असं सांगितलेलं आहे. आणि लाईन QP आहे हा त्याचा काय ट्रान्सव्हर्सल आहे. आणि Y आणि Zचा रेशिओ सांगितलेला आहे 3:7. आणि आपल्याला फाइंड द मेजर कशाचं करायचं आहे, अँगल Xचं. ओके, आता ते आपण कसं करायचं ते बघूया. आता आपण फर्स्ट AB आणि पॅरलल लाईन EF ह्या दोन पॅरलल लाईन आहेत हे घेऊया. म्हणजेच बघा कसं होतंय, लाईन AB पॅरलल लाईन EF. ओके, आणि त्याचा QP हा ट्रान्सव्हर्सल अँड QP इज द ट्रान्सव्हर्सल का तर हे काय गिवन दिलेलं आहे. ओके, म्हणजेच आता तुम्ही बघितलं तर इथं काय होतंय तर अँगल X आणि Z हे दोन्ही काय अल्टरनेट अँगल आहेत. म्हणजे दोन्हीचीही मेजरमेंट काय सेम असणार आहेत, ते काय कॉन्ग्रुएंट अँगल आहेत. ओके, अँगल X कॉन्ग्रुएंट अँगल Z का तर हे काय अल्टरनेट अँगल आहेत, अल्टरनेट अँगल. ओके, आणि आपण ह्याला काय इक्वेशन 1 मानूया. आणि तुम्ही बघितलं तर Y आणि Zचा रेशिओ दिलेला आहे किती, 3:7. म्हणजेच आता आपण Y/Z इज इक्वल टू 3/7 असं लिहू शकतो. आता तुम्ही बघितलं तर इथं झेडची व्हॅल्यू काय X आपण काढलेली आहे. आता आपण ह्यामध्ये ती पुट करूया. Y/देअरफॉर किती होणार आहे X. ओके, Y/X इज इक्वल टू 3/7 का तर इक्वेशन 1 वरून फ्रॉम 1. ओके, देअरफॉर काय होतंय बघा, Y इज इक्वल टू, आता इथं डिव्हिजनमध्ये आहे, इकडं गेल्यानंतर इथं काय मल्टिप्लिकेशनमध्ये होणार आहे, म्हणजेच 3x/7. आणि आता आपण ह्याला इक्वेशन 2 मानूया. ओके, आता आपण लाईन AB आणि लाईन CD ह्या दोन काय पॅरलल लाईन आहेत ते घेऊया. आणि QP मग काय ट्रान्सव्हर्सल येतो का तर आपल्याला Xचं मेजरमेंट काढायचं आहे. आणि तुम्ही बघितलं तर असं जर घेतलं तर X आणि Y हे काय होतात तर इंटिरियर अँगल होतात, बरोबर आहे. आणि इंटिरियर अँगलची सम मिळून काय असतं तर 180 डिग्री असतं. त्याद्वारे आपण काय Xची व्हॅल्यू काढू शकतो. ओके, आता बघा, लाईन AB पॅरलल लाईन CD अँड काय QP इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, आपल्याला काय गिवन दिलेलं आहे. ठीक आहे, देअरफॉर त्यामुळे काय अँगल X प्लस अँगल Y इज इक्वल टू 180 डिग्री का तर हे काय इंटिरियर अँगल आहेत, इंटिरियर अँगल आहेत. ओके, देअरफॉर अँगल X प्लस, आता Y ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे ती घेऊया, 3x/7 इज इक्वल टू किती 180. ओके, आता आपण बघितलं तर हे काय असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो ह्या पद्धतीनं. 1 घेऊन असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर कसं होतंय बघा, तर 7x प्लस काय 3x/7 ओके इज इक्वल टू 180. देअरफॉर 7x प्लस 3x किती 10x झालं /7 इज इक्वल टू 180. म्हणजेच 10x इज इक्वल टू काय होतंय बघा, आता इथं डिव्हिजनमध्ये आहे, इकडं गेलं की काय मल्टिप्लिकेशनमध्ये होणार आहे. म्हणजेच 180 इंटू किती 7 होणार. ओके, म्हणजेच X इज इक्वल टू 180 इंटू 7. आता इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की आपलं काय होणार आहे डिव्हिजनमध्ये.
ओके, अपॉन 10 होते. म्हणजेच आता 0 0 हे आपण कॅन्सल करू शकतो. आणि 18 × 7 काय होते बघा मल्टिप्लिकेशन त्याचं, तर 126. ओके, म्हणजेच आपल्याला अँगल एक्स याचं मेजरमेंट भेटलेलं आहे ते किती होतं आहे 126 डिग्री. राईट. तर तुम्हाला कळालं की कशा पद्धतीनं अँगल एक्सचं मेजरमेंट भेटलं. आता आपण काय क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6 बघा. इन फिगर 2.26 इफ लाइन Q parallel line R, line P is their transversal and if angle A is equal to 80 degree, find the value of F and G. आता इथं Q आणि R ह्या काय पॅरेलल लाईन आहेत आणि ट्रान्सव्हर्सल P आहे. आणि असं ज्यावेळी असेल तर एका अँगलचं जर मेजरमेंट दिलं तरी आपण बाकीच्या सगळ्या ह्याचं काय मेजरमेंट अँगलचं काढू शकतो. आता आपल्याला अँगल ए इज इक्वल टू 80 डिग्री दिलेला आहे. राईट. आणि तुम्ही बघितलं तर अँगल ए आणि अँगल जी हे काय आहेत तर अल्टरनेट एक्सटिरियर अँगल आहेत. राईट. त्यामुळे ह्यात काय दोन्ही ह्याची काय मेजरमेंट सेम असते. जर अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स असे असतील तर ह्या दोन्हीचीही मेजरमेंट काय सेम असते. त्यामुळे अँगल ए किती आहे तर 80 डिग्री, त्यामुळे अँगल जी ही किती होणार आहे 80 डिग्री होणार आहे. आणि तुम्ही बघितलं एफ आणि जी हे काय आहेत लिनियर पेअर आहेत. राईट. हे दोन लिनियर पेअर आहेत. आता हे काय 80 डिग्री आलं त्यामुळे हे 100 डिग्री येणार आहे. का तर ह्या दोन्हीची लिनियर पेअरची सम मिळून काय असते 180 डिग्री असते. ओके, तर ओरली आपण करू शकतो. आता आपण मेथड वाईज करूया. आता आपल्याला गिवन काय दिलेलं आहे अँगल ए इज इक्वल टू 80 डिग्री. ओके, गिवन दिलेलं आहे. आणि अँगल ए इज इक्वल टू अँगल सी आहे. अँगल ए इज इक्वल टू अँगल जी आहे. राईट. ए आणि जी का तर हे काय अल्टरनेट एक्सटिरियर अँगल आहेत. ओके, देअरफॉर अँगल जी किती 80 डिग्री होतो. ओके, आणि याला आपण काय आता इक्वेशन 1 मानूया. आणि एफ आणि जी एफ प्लस जी इज इक्वल टू 180 का तर हे काय लिनियर पेअर आहेत. अँगल एफ प्लस अँगल जी इज इक्वल टू 180 डिग्री का तर हे काय आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, आणि अँगल एफ प्लस जी आता आपण किती 80 डिग्री काढलेलं आहे इथं 80 इज इक्वल टू किती 180 का तर फ्रॉम 1 इक्वेशन 1 वरून. ओके, म्हणजेच काय होतं अँगल एफ इज इक्वल टू 180 मायनस 80 म्हणजेच किती होतोय बघा अँगल एफ इज इक्वल टू 100 डिग्री. राईट. म्हणजे आपल्याला अँगल जी आणि अँगल काय अँगल एफ ओके आणि अँगल जी विचारलेलं होतं. अँगल एफ 100 डिग्री आहे आणि अँगल जी आहे 80 डिग्री आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघूया. क्वेश्चन नंबर 7 बघा. इन फिगर 2.27 इफ लाइन ए बी पैरेलल लाइन सी एफ ओके अँड लाइन बी सी पैरेलल लाइन ई डी देन प्रूव्ह दॅट अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल एफ डी ई. म्हणजे आता इथं सांगितलेले आहे लाईन ए बी याला पॅरेलल लाईन कोणती ही आहे सी एफ आहे आणि लाईन बी सी पॅरेलल लाईन ई डी. ओके, तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता एफ डी ई. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे काय कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे. तर आपण फर्स्ट ए बी आणि कोणती सी एफ हे काय आहेत पॅरेलल लाईन आहेत हे घेऊया. ओके, आता प्रूफ कसं करायचं बघा. लाईन ए बी पॅरेलल लाईन सी एफ आणि ट्रान्सव्हर्सल काय होणार आहे अँड लाईन बी सी
इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, इज द ट्रान्सव्हर्सल. आता हे काय आपल्याला गिवन दिलेलं आहे. ओके, आणि तुम्ही बघितलं तर असं ज्यावेळी असेल ए बी आणि सी एफ असं ज्यावेळी पॅरलल असतील आणि बी सी ही ट्रान्सव्हर्सल असेल तर लाईन काय होणार आहे बघा, अँगल ए बी सी हाय अँगल आणि हाय अँगल हे दोन काय होणार आहेत तर अल्टरनेट अँगल होणार आहेत. अँगल बी आणि अँगल सी हे दोन काय होणार आहेत, अल्टरनेट अँगल होणार आहेत. त्यामुळे हे काय कॉन्ग्रुएंट अँगल असतात, ह्या दोन्हीची मेजरमेंट सेम असते. ओके, देअरफॉर बघा अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल बी सी डी. ओके, का तर हे काय अल्टरनेट अँगल आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. याला आपण काय इक्वेशन 1 मानूया. ठीक आहे, आता आपण लाईन बी सी आणि लाईन डी ह्या काय पॅरलल घेऊया. लाईन बी सी पॅरलल लाईन कोणती, ह्याला ई डी. ओके, आणि मग त्यामुळे हे जर असं असेल तर यातून ट्रान्सव्हर्सल कोणता गेलेला आहे तर पी एफ अँड लाईन पी एफ इज द काय ट्रान्सव्हर्सल. ओके, आणि तुम्ही बघितलं तर अँगल बी सी डी आणि अँगल कोणता ई डी एफ हे दोन अँगल आहेत, हे काय येणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल येणार आहेत. हा अँगल सी आणि अँगल डी हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स येतात. त्यामुळे दोन्हीही काय कॉन्ग्रुएंट असणार आहेत आणि म्हणजे काय मेजरमेंट सेम असणार आहे. ओके, देअरफॉर अँगल बी सी डी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता होणार आहे, ई डी एफ. अँगल ई डी कोणता एफ. ओके, का तर हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, आणि आपण इथं बघितलं तर अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल बी सी डी घेतलेला आहे. त्यामुळे आपण बी सी डी ऐवजी काय अँगल ए बी सी घेऊ शकतो. देअरफॉर अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता होणार आहे, ई डी एफ. ओके, का तर फ्रॉम 1 वरून. ओके, म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, देअरफॉर अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट काय झालेलं आहे, अँगल एफ डी ई. हेन्स काय प्रूव्ड झालेलं आहे, हेन्स प्रूव्ड. ओके, इथं अँगल मी ई पी एफ घेतलं होतं तर इथं अँगल काय आहे, ई डी एफ आहे. ओके, आता आपण काय क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा. इन फिगर 2.28 लाइन PS is a transversal of parallel lines AB and line CD. If ray QX, ray QY, ray RX, ray RY are angle bisector, then prove that rectangle QXRY is a rectangle. आता आपल्याला काय करायचं, ए बी आणि सी डी ह्या काय पॅरलल लाईन्स आहेत म्हणून सांगितले आणि पी एस ही काय ट्रान्सव्हर्सल आहे आणि रे क्यू एक्स, रे क्यू वाय, रे आर वाय आणि रे क्यू एक्स हे काय आहेत, बायसेक्टर आहेत. राईट, म्हणजे ए क्यू आरचा बायसेक्टर काय आहे, क्यू एक्स आहे. अँगल ए क्यू आरचा बायसेक्टर आहे रे क्यू एक्स. नंतर अँगल बी क्यू आरचा बायसेक्टर आहे क्यू वाय. राईट, आणि अँगल क्यू आर डीचा बायसेक्टर आहे रे आर वाय. ओके, रे वाय. आणि क्यू आर आणि सीचा कोणता आहे, एक्स. ओके, अशा पद्धतीने हे काय बायसेक्टर आहेत. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर हे बायसेक्टर असल्यामुळं म्हणजे हे जे मेजरमेंट आहे तेवढंच इथंही असणार आहे. राईट, इथं जे मेजरमेंट आहे तेवढंच इथं असणार आहे, का तर हे बायसेक्टर आहेत. म्हणून आता आपण
फर्स्ट याला काय म्हणजे नावं कन्सिडर करूया. आता इथं एक्स असेल तर इथंही काय एक्सच असणार आहे. ओके, आता इथं मी वाय असं दिलं तर इथंही काय वायच असणार आहे. आणि इथं झेड दिलं तर इथंही काय झेड असणार आहे. आणि इथं डब्ल्यू दिलं तर इथंही काय डब्ल्यूच असणार आहे. का तर हे काय बायसेक्टर आहेत. ह्या अँगलचं हे काय बायसेक्टर आहेत, म्हणजे दोन्हीची मेजरमेंट सेम असते. ओके, आता आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. थोडंसं मोठं सोल्युशन आहे, पण तुम्ही लक्ष हार्ड वाटेल, पण थोडं लक्ष देऊन तुम्ही बघितलं तर तुमच्या नक्की लक्षात येईल. ओके, आता बघा रे क्यू एक्स हा काय आहे, बायसेक्ट आहे. कशाचा, अँगल ए क्यू आरचा. ओके, रे क्यू एक्स बायसेक्ट्स अँगल ए क्यू आर. ओके, बायसेक्ट्स होतो. त्यामुळं काय होतं बघा, अँगल ए क्यू एक्स कॉन्ग्रुएंट काय असणार आहे, अँगल एक्स क्यू आर. अँगल ए क्यू एक्स कॉन्ग्रुएंट अँगल एक्स क्यू आर. म्हणजेच लेट अँगल ए क्यू एक्स इज इक्वल टू अँगल एक्स क्यू आर. आपण काय ह्याला एक्स कन्सिडर करूया. मी दिलेली आहेत आधीच नाव आणि त्याला इक्वेशन 1 मानूया. ओके, सिमिलरली आता त्याच पद्धतीने आता आपण ह्याचंही घेऊया. ठीक आहे, म्हणजेच अँगल क्यू आर एक्स इज इक्वल टू अँगल क्यू आर एक्स. बरोबर आहे, म्हणजे एक्स आर सी, अँगल एक्स आर सी इज इक्वल टू वाय. ह्याला आता आपण इक्वेशन 2 मानूया. ठीक आहे, आता आपण हे कोणतं झेडचं घेऊया, अँगल बी क्यू वाय. अँगल बी क्यू वाय इज इक्वल टू अँगल वाय क्यू आर. वाय क्यू आर इज इक्वल टू किती, आपण झेड कन्सिडर केलेलं आहे. त्याला काय आता 3 मानूया. ओके, आणि अँगल आता कोणतं, आर, कोणता अँगल, डब्ल्यू. राईट, डब्ल्यू. म्हणजेच अँगल क्यू आर वाय, अँगल क्यू आर वाय इज इक्वल टू अँगल वाय आर डी. अँगल वाय आर डी आपण किती, डब्ल्यू मांडलेला आहे. याला आपण काय 4 इक्वेशन करूया. ठीक आहे, आणि आता तुम्ही बघितलं तर लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी आहे आणि पी एस हा काय ट्रान्सव्हर्सल आहे. लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी अँड काय पी एस इज द ट्रान्सव्हर्सल. आणि आता आपण काय हे काय गिवन आपल्याला दिलेलं आहे. ओके, म्हणजेच आता तुम्ही बघितलं तर हे 2 अँगल आहेत ते इंटिरियर अँगल होतात, म्हणजे क्यू आणि आर. राईट, हे 2 अँगल आहेत ते इंटिरियर अँगल होतात आणि इंटिरियरची सम काय असते तर 180 डिग्री असते. या दोन्हींची सम काय असते 180 डिग्री. म्हणजेच बघा आता देअरफॉर अँगल ए क्यू आर प्लस क्यू आर सी, ए क्यू आर प्लस अँगल क्यू आर सी इज इक्वल टू किती 180 डिग्री. ओके, का तर हे काय इंटिरियर अँगल आहेत, इंटिरियर अँगल्स. ओके, आणि आता आपण ए क्यू आर आहे त्याला ए क्यू एक्स प्लस एक्स क्यू आर लिहू शकतो. राईट, म्हणजेच अँगल ए क्यू एक्स प्लस अँगल कोणता, अँगल क्यू एक्स आर. ओके, हा एक झाला. आणि क्यू आर सीचा कोणता होतोय, क्यू आर एक्स, अँगल क्यू आर एक्स प्लस अँगल एक्स आर सी प्लस काय, प्लस अँगल एक्स आर सी.
ओके, इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे ए क्यू आरच्या ऐवजी आपण हे घेतलं आणि क्यू आर सीच्या ऐवजी हे घेतलं. ओके, आता तुम्ही बघितलं तर ए क्यू एक्सला आपण काय एक्स मांडलेला आहे. ओके, आणि ह्याला एक्स मांडलेला आहे आणि क्यू आर एक्स ह्याला काय वाय मांडलेला आहे. मग आपण ते काय व्हॅल्यू लिहून घेऊया, एक्स प्लस एक्स, राईट, आणि काय प्लस वाय इज इक्वल टू 180. का तर इक्वेशन 1 आणि 2 वरून, फ्रॉम 1 अँड 2 वरून, राईट. एक्स प्लस एक्स 2x होते, वाय प्लस वाय 2y होते, इज इक्वल टू 180 डिग्री. आता देअरफॉर आपण काय 2 आहे हे कॉमन घेऊया आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती येते, इज इक्वल टू 180 येते, 180 डिग्री. ओके, म्हणजेच देअरफॉर काय होते बघा, एक्स प्लस वाय. आता इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे गेल्यावर काय डिव्हिजनमध्ये होते, 180/2 म्हणजेच काय 90. ओके, 90 डिग्री. म्हणजेच काय होतं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपण ट्रायंगल एक्स क्यू आरमध्ये तुम्ही बघितलं तर ह्या तिन्हींची सम, म्हणजे कोणत्याही ट्रायंगलच्या अँगलची सम काय असते, 180 डिग्री असते. ओके, म्हणजे हा आणि हा त्याची सम केली तर काय होणार आहे, 180 डिग्री होणार आहे. म्हणजेच कसं येते बघा, इन ट्रायंगल एक्स क्यू आर काय होतं आहे, अँगल एक्स क्यू आर प्लस अँगल क्यू आर एक्स प्लस अँगल आर क्यू एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, अँगल एक्स क्यू आर प्लस अँगल एक्स आर क्यू प्लस अँगल एक्स क्यू एक्स आर इज इक्वल टू 180 डिग्री. का तर म्हणजे अँगलची ट्रायंगलमध्ये अँगलची सम असते ती 180 डिग्री असते. ओके, आता आपण एक्स क्यू आर म्हणजेच काय, आता एक्स आहे बरोबर, आणि एक्स आर क्यू म्हणजे वाय प्लस काय अँगल क्यू एक्स आर इज इक्वल टू 180 डिग्री. आणि आता आपण एक्स प्लस वाय इथं बघितलेलं आहे की 90 डिग्री आहे. ओके, आता आपण ह्याला इक्वेशन 5 मानूया, म्हणजे आपण आता आपल्याला इथं घेता येईल. हे काय आहे, 90 डिग्री प्लस अँगल क्यू एक्स आर इज इक्वल टू 180. ओके, फ्रॉम काय इक्वेशन 5, म्हणजे 5 इक्वेशनवरून आपण हे घेतलेली आहे ही व्हॅल्यू. ओके, देअरफॉर बघा अँगल क्यू एक्स आर इज इक्वल टू काय होतं आहे, 180 प्लस इकडं आहे, इकडं गेल्यानंतर मायनस होतं. ओके, देअरफॉर अँगल क्यू एक्स आर इज इक्वल टू 180 मायनस 90 किती होतं आहे, तर 90 डिग्री होतं आहे. म्हणजे आता आपल्याला कशाचा भेटलेला आहे, क्यू एक्स आर, म्हणजे ह्याचं आपल्याला काय भेटलेलं आहे, 90 डिग्री. ओके, आता तसंच बघा आता क्यू एक्स आर 90 डिग्री भेटलेला आहे, त्या पद्धतीनंच झेड प्लस डब्ल्यू हे काय येणार आहे, 90 डिग्री. ओके, त्यामुळे अँगल हे काय होणार आहे, 90 डिग्री. ओके, म्हणजेच बघा आता सिमिलरली बाय प्रूविंग झेड प्लस डब्ल्यू इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, वी गेट म्हणून अँगल क्यू वाय आर इज इक्वल टू किती, 90 डिग्री. ओके, क्यू वाय आर म्हणजे हा अँगल. ठीक आहे, आता तुम्ही ह्या फिगरमध्ये बघा ए क्यू आर आणि बी क्यू आर हे काय आहे, दोन लिनियर पेअर आहेत, बरोबर आहेत. हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही लिनियर पेअर आहेत, त्यामुळे त्याची सम काय असते, 180 डिग्री. ओके, म्हणजेच आता अँगल ए क्यू आर प्लस अँगल बी क्यू आर इज इक्वल टू किती, 180 डिग्री. ओके,
का तर अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर. ओके. देअरफॉर आता AQR आहे तो आपण असा लिहू शकतो अँगल AQX प्लस अँगल QXR. ओके. मग हे दोन्ही मिळून अँगल हा होणार आहे. आता बघा अँगल AQR प्लस AQX आहे सॉरी. देअरफॉर अँगल AQX प्लस अँगल XQR आणि प्लस काय होतंय BQRचं काय होतंय अँगल BQY प्लस अँगल YQR. अँगल कोणतं होतंय BQY प्लस अँगल YQR इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. आता तुम्ही बघितलात तर AQXला आपण काय X मांडलेला आहे आणि QXRलाही काय X मांडलेला आहे. राईट. आणि ह्याला काय मांडलेलं आहे BQYला काय मांडलेलं आहे आपण Z आणि YQRलाही काय Z मांडलेला आहे. ओके. इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच काय X प्लस X काय होणार आहे 2X. Z प्लस Z काय होणार आहे 2Z. ओके. इज इक्वल टू किती 180 डिग्री. आता 2 2 आहे आपण कॉमन घेऊया आणि X प्लस Z इज इक्वल टू किती 180 डिग्री. म्हणजेच काय होते बघा X प्लस Z इज इक्वल टू 180 अपॉन 2 होणार आहे आणि ह्यांना डिव्हिजन केलं की किती येणार आहे 90 डिग्री. ओके. म्हणजेच X प्लस Z इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. आता आपण ह्याला काय इक्वेशन 8 मानूया. म्हणजेच अँगल X प्लस Z कोणता येतोय बघा तर अँगल XQ आणि Y येतोय. राईट. म्हणजेच देअरफॉर अँगल XQY इज इक्वल टू काय येतंय X प्लस Z. म्हणजेच काय होतंय अँगल XQY इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. आता कशावरून फ्रॉम 8 वरून. फ्रॉम 8. ओके. आणि आता आपण ह्याला काही इक्वेशन 9 मानूया. ठीक आहे. सिमिलरली आता त्याच पद्धतीने बघा सिमिलरली बाय प्रूविंग Y प्लस W इज इक्वल टू 90 डिग्री वी गेट Y प्लस W. म्हणजेच Y प्लस W हेही काय आपण 90 डिग्री होते. ओके. देअरफॉर अँगल XRY इज इक्वल टू त्यामुळं XRY हा अँगल ही काय होतोय 90 डिग्री होतोय. ओके. आता आपण ह्याला काय 10 मानूया. आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलं होतं QXYR हे काय आहे रेक्टँगल आहे हे प्रूव्ह करायला सांगितलं होतं तर आपण केलेलं आहे. हा 90 हा 90 हा 90 हा 90 म्हणजेच काय हा रेक्टँगल झालेला आहे. ओके. आता आपण लिहून घेऊया ते अँगल QXR इज इक्वल टू अँगल QYR इज इक्वल टू अँगल XQY इज इक्वल टू अँगल XRY इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे 90 डिग्री सगळे हे अँगल आहेत त्यामुळे हे काय रेक्टँगल झालेलं आहे. फ्रॉम 6, 7, 9 अँड 10 वरून. ओके. 6, 7, 9 आणि 10 या इक्वेशनवरून. देअरफॉर काय होत आहे QXRY इज ए रेक्टँगल. इज ए रेक्टँगल. राईट. म्हणजे हेन्स प्रूव्ड. ओके. तर अशा पद्धतीने आपले काय प्रॉब्लेम सेट 2 म्हणजे सोडवून फुल काय सॉल्व झालेला आहे. जर तुम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम असेल तर मला काय कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता आणि चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.